पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही सकाळपासून पुण्यात या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होताय, बाप्पांच्या चरणी काय प्रार्थना करताय? दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या सगळ्या मान्यवरांनी मला विनंती केलेली होती की आज शेवटची पूजा आणि तिथं तुम्ही या आरतीच्या करता, त्यामुळं मी तिथं गेलेलो होतो आणि तिथं बाप्पाला काही नाही, बाप्पाला हेच मागणं केलं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुख शांती त्या ठिकाणी मिळू दे, सगळीकडे समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी राहू दे, अशा पद्धतीनं बाप्पाला मागणी केली। खूप उत्साहाने महाराष्ट्रातल्या तमाम चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेने इतकं उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आणि बघता बघता आज 11वा दिवस उजाडला। कसे दिवस गेले काहीच कोणाला कळलं नाही आणि सगळीकडं अतिशय गणेश भक्तांचा म्हणजे उत्साह ओसंडून वाहत होता। गणेश भक्त वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं पण गर्दी करत होते, हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे। आज मात्र शेवट गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। थोडंसं मन जड पण झालेलं आहे, परंतु शेवटी हा दिवस येतच असतो। आज बाप्पाचं व्यवस्थितपणे विसर्जन होऊन सगळ्या मिरवणुका सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातल्या, मुंबई असेल, आपलं पुणे असेल किंवा बाकीचा सगळा परिसर असेल, तिथल्या शांततेने त्या ठिकाणी पार पाडाव्यात। सगळ्या मंडळांनी आजपर्यंत उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। आता शेवट पण विसर्जन करताना सगळ्यांनी अतिशय मनापासून त्याच्यामध्ये आपापली जबाबदारी पार पाडावी। आमची पोलीस यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडायला कुठेही कमी पडणार नाही, याबद्दलची ग्वाही पण मी देतो। गणपती दादा, निवडणुका तोंडावर आहेत, तुम्ही वेगवेगळ्या योजना लोकांसाठी आणलेल्या आहेत, बाप्पांच्या चरणी काय प्रार्थना कराल? राज्यामध्ये वेगळं काय व्हावं तुमच्याकडून? अर्थात लोकांची म्हणजे अर्थात सगळ्यांची अपेक्षा होती, कार्यकर्ते देखील म्हणतात की अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं। मी तुम्हाला सांगू का, सगळ्यांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं। दादांना वाटतं का? आज प्रमुख सगळ्यांनाच वाटतं म्हणलं, सगळ्यात दादा आला, तू काय रे असं करतो? सगळ्यामध्ये सगळेच आले, सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना वाटत असतं, प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचे मत असतं, परंतु सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होती अशातला भाग नाही। जागा एकच असते, त्याला तुम्हाला 145 मॅजिक फिगरचा आकडा गाठावा लागतो। आणि दुसरी गोष्ट, मतदार राजा ह्याच्या हातात कुणाला त्या ठिकाणी निवडून द्यायचं हे असल्यामुळं लोकशाही, संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार, ह्या सगळ्या बाबी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। शेवटी चांगल्यातलं चांगलं प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं, ती सगळ्यांचीच इच्छा असते, सगळेच जण त्या पद्धतीने प्रयत्न करतात। त्याचबरोबर वहिनी देखील आहेत। वहिनी जर आपण बघितलं तर वहिनी जोडीने तुम्ही पूजा केली या ठिकाणी, बाप्पांच्या चरणी दादांसाठी काय प्रार्थना केली? म्हणजे तुम्ही नेहमी सगळं करता, पण दादांसाठी काय खास प्रार्थना? काय झालं, मधल्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला बरेचसे सण, मग आपला दहीहंडीचा असेल, आपला गणेशोत्सवाचा असेल, आपला नवरात्राचा असेल, सगळेच सण, दिवाळी असेल, ख्रिसमस असेल, ईद असेल, सगळ्या सणावर मर्यादा आल्या। तिथं गर्दी होऊ नये म्हणून आपल्याला हे 4 भिंतीच्या आत घरामध्येच ते साजरे करावे लागले आणि त्याच्यामुळं कुठंतरी मंडळं, कार्यकर्ते हे मनातनं आतनं नाराज होते आणि सगळ्यांना वाटत होतं कधीतरी ह्याच्यातनं संपूर्ण जग, देश, राज्य आणि आपला परिसर बाहेर पडावा आणि पुन्हा पूर्वीच्या उत्साहामध्ये, पूर्वीच्या जोशामध्ये हे सगळे उत्सव साजरे करावेत। आणि नंतर करोनाचा काळ संपला, त्याच्यानंतर मात्र आपण सगळ्यांनीच बघितलं, दहीहंडी असतील, आपले गणेशोत्सव असतील, अतिशय उत्साहाने, उलट दरवर्षी याच्यात भर पडते। आता मी पण गेले 35 वर्ष बघतोय। सुरुवातीच्या काळात मी खासदार म्हणून ज्यावेळेस या मिरवणुकीत वगैरे सहभागी व्हायचो आणि त्यावेळेसची मंडळं आणि त्यावेळेसचे देखावे, त्यावेळेसचे एकंदरीत तो उत्साहाचा काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये भरच पडत चाललेली आहे। तुम्ही बघता मुंबईमध्ये काय, पुण्यामध्ये काय किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये काय, एवढी लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेली आहेत, अतिशय उत्साहाने व्हायला लागलेली आहेत। उलट बाहेरचे पण, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण सेलिब्रिटीज असतील, राजकीय नेते असतील, वेगवेगळे इंडस्ट्रीज असतील, अनेक मान्यवर येतात आणि आम्हाला विनंती करत असतात, आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे, तिथं थोडंसं काही करता येईल का, किंवा आम्हाला
मंडईतलं दर्शन घ्यायचं आहे, आम्हाला दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायचं आहे. असे हे जे काही गणपती आहेत ह्याच्या दर्शनाच्या करता देखील मोठ्याच्या मोठ्या रांगा लागतात. पण सुदैवाने 2 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या, त्याच्यावर लोकांच्यामध्ये अतिशय उत्साह ओसंडून वाहत होता. कारण काल मी सकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या करता गेलेलो होतो, त्यावेळेस मी तिथं काहींना विचारलं आणि पोलीस यंत्रणेला पण विचारलं. आज मात्र आता निरोपाचा दिवस आलेला आहे. थोडंसं आम्ही सगळेजण जड अंतःकरणानेच गणपती बाप्पाला निरोप देतो. मी सांगितलं ना की सगळ्यांचं हे का प्रत्येकाने आपण मागणं एक समाधानाकरता करतो. शेवटी प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागतात, प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागते. आणि मतदार जो आहे, वोटर जो आहे, तो वोटरचा विश्वास तुम्हाला मिळवावा लागतो. असं देवादर्शनाने सगळं होतं अशातला भाग नाही, तो एक वेगळा भाग आहे. आणि काम करून लोकांचा विश्वास संपादन करणं हा एक वेगळा भाग आहे. तशा पद्धतीने सगळे राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतात, तसा मी पण प्रयत्न करतोय. नाही, पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. आताच्या तरी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी लढवतो. पुण्यातल्या अखिल मंडई मंडळ या गणपतीचं बाप्पाचं दर्शन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.